नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर बोले. आज शेतकरी मित्रांनो, जी आपण जैवविविधता जी जोपासली आहे, तर त्याचं एक मॉडेल तुम्हाला मी दाखवून देतो. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण गव्हाचं काढ हे बघा, हा इकडचा प्लॉट आहे 8 एकराचा. गव्हाचे काढ आपण जशा तसे जमीत मुरवत आहे बा. आणि हा इकडचा प्लॉट आहे, हा चण्याचा. आपण हार्वेस्टरनी चणा काढलेला होता. आणि आता हे जे खाली जे डकरी फकरी जे आहे ते आपण काय केलं की काही पसरून टाकली. जास्त डकरी पडली होती ती पसरून टाकली. आणि आता कुठे कुठे आहे समजा. आता आपण इथे उद्या रोटावेटर मारणार आहे. तर रोटावेटर मारून तिथे आपण काय करणार आहे की एक वगैरेची पाळी देऊन बोरू, तीळ, मूग आणि ढेंचा असं हे मिक्स करून आपण फेकणार आहे. म्हणजे हा 8 एकराच्या प्लॉटवर काय होईल, दरवर्षी आपण इतकं खत शेणखत पूर्ण जमिनीला टाकू शकत नाही. तर आपल्याकडे काही शेणखत पण राहते, काही लेंडी खत वगैरे सर्व राहते. पण पूर्ण क्षेत्राला काही होत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, आपण एक एक प्लॉट बनवत नेतो आपण. तर हा जसा 8 एकराचा प्लॉट आहे, तर इथे पण आपण हे टाकत आहे ढेंचा, बोरू, तीळ आणि मूग असं मिक्स करून सर्व हे टाकून टाकतो याला. तर यांनी काय होईल मित्रांनो की आपली हे जसं 8 एकराचा प्लॉट आहे, तर हा बनून राहील. तर आणि मग हा तर प्लॉट बनलाच आपला जो गव्हाचा होता तो एक बनून जाईल. म्हणजे 18-16 एकर असं आपलं हे क्षेत्र बनून राहील समजायचं. तर पुढच्या वर्षी तितका आपल्याला त्रास कमी होईल. जमिनीला तर आपल्याला काही ना काही रिटर्न द्यावंच लागेल ना. तर म्हणून आपण हे जितकं पण वेस्टेज आहे हे आपण जमिनीतच मुरवत आहे. हार्वेस्टरने आपण चणा काढलेला होता आणि काढचं भरपूर जिकडे काढ पडलं होतं. आणि तिथे आपण काय केलं होतं, आज काल रोटावेटर मारून टाकलं आणि आज तिथे आपण बोरू, तीळ आणि मूग असं फेकलेलं आहे. तर याच्यामुळे काय होतं की हे ग्रीन मॅन्युअरचं काम करते. याला आपण जसं आता थोडं 1.5 महिन्याचं जेव्हा होईल हे तीळ, बोरू आणि मूग, तर आपण याला नाही का जमीत काढून घेऊन म्हणजे पलटी मारून घेऊन. तर याच्यामुळे काय होते की जमिनीची जी काही धारण क्षमता आहे, पाणी धारण क्षमता म्हणा किंवा जीवाणू संवर्धनाचं काम करते समजा. आता आपण काय करणार आहे की त्याच्यासोबतच जसं की पाण्या म्हणजे त्याला आपण स्प्रिंकलरनीच पाणी देणार आहे. तर तिथे काय होणार आहे की आपण प्रत्येक वेळी जीवामृत सोडणार आहे, बायोरिच सोडणार आहे, गोकृपा अमृत सोडणार आहे. आणि आपल्याकडे जे काही काही हे बनलेलं आहे, जसे जीवाणू कल्चर बनलेलं आहे, काही गोड टॉनिक, आंबट गोड टॉनिक आहे, हे असेही सोडणार आहे आपण. तर त्याच्यामुळे काय होईल की ही जमीन बनवून राहील समजायची. आणि म्हणजे आता पूर्ण शेताला तर आपण काही खत टाकू नाही शकत, मग ही जमीन बनवून राहील समजायची.